राहुल पुंडे, गाव अल्लनवाडी, तालुका पाथर्डी, जिल्हा अहमदनगर. आम्ही यूट्यूबला व्हिडिओ बघून इथं आलेलो आहे. पहिलेच वर्षाची बाग आहे. तुमची पहिल्या वर्षी बाग आहे. हो. आज तुम्ही युट्यूब चॅनल पाहू पाहिला बरोबर. हो. आज तुम्ही इथं सकाळी आल्यापासून सकाळी ज्यावेळेस आवाज दिवशी तुमची गाडी जर लवकर आली तुम्ही रात्री लवकर खाल्लेले असते, लवकर काढा वगैरे. आज तरी तुम्ही सकाळी आला, तुम्हाला इथं आल्यानंतर काय वाटलं ती परिस्थिती? म्हणजे काय झालं तुम्हाला? कशी चांगली परिस्थिती, फास्ट चांगले निलावे, वजन भेटलं का? वजन वगैरे सगळं व्यवस्थित. हो. गिलाब काय तुमची वाटली तुम्हाला? नाही. गिलाब करताना काय वाटलं? चुकीचं काय झालं? सगळं व्यवस्थित. मी हे का विचारलं की इथं आल्यानंतर तुमचा पहिली गोष्ट पहिल्यांदा आला, पहिली गोष्ट वजन व्यवस्थित होतंय का ही भीती असते पहिल्यांदा. माल चुरीला जातोय का दुसरी भीती असते, ही मनातली शंका. म्हणजे रात्रभर एक तुम्ही प्रवास करून आलेला आहे किंवा काही शेतकरी काल दिवसभर थकलेले असतात, मग रात्रभर जागावं लागतं. नवीन आलेल्या म्हणल्यानंतर तुमची झोप झाली नाही पहिली गोष्ट. म्हणजे तुम्ही ताटलेला आलं लक्षात. तुम्ही जागेवरती कधी माल दिलता का? पहिल्यांदा तुमची पहिली जागे, परंतु तुम्हाला अनुभव असेल ना काय जागेवरती दिल्यानंतर काय तुला काय जागेवरती दिलाच नाही ना आपण आम्ही. बरं. मग तुम्ही मार्केटला डायरेक्ट आला, इथली पद्धत तुम्हाला आवडली? चुकीचं काय झालं का? नाही. बरं. अजून इकडे कोणी होतं? बाबा तुमचं नाव सांगा. मी अनिल बळवंत पिसे, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर. बरं. मी 2 वर्ष झालं येतोय तुमच्या मार्केटला. जागेवरनं मागितलं की व्यापारी चांगला घेतात आणि बारका टिपका, उलीचा कुजवा, तेलकट उलीचा समजा ते काढतात आणि शेलका माल ते घेऊन जाते आणि आपल्याला बरोबर रेट बी देत नाहीत, व्यवस्थित घेत नाहीत. त्याच्यामुळं मार्केटला आपल्याला आणला, तुमच्या मार्केटला, चौधरी मार्केटला आणला तर व्यवस्थित सॉर्टिंग होतं, व्यवस्थित निलाव होतो, वजन होतं. त्याच्यामुळं मार्केटला परवडतं या नाही. बरोबर आहे. आज तुम्ही पाहिलं असेल की वजन, बाजारभाव हे सगळ्या गोष्टी आपण युट्यूब चॅनलला आपण दाखवतो, सांगतो. आता मंदीचे खरे दिवस असतात, हे दिवाळीचे ब्रेक. परंतु आपण युट्यूब चॅनलवरती जे क्लिप टाकतो किंवा माल कधी थांबवले पाहिजे, कधी काढले पाहिजे, त्याच्यामुळे आवक आपण कंट्रोलवर ठेवू शकतो. त्यामुळे रेट पण मापात राहतात. जी मंदी पडायची आहे ती मंदी मापात राहते. म्हणजे थोडक्यात जी आवक आली, मंदी पडली की सगळी घाबरतात. त्यामुळे आपण जे सांगितल्याप्रमाणे, आपण युट्यूब चॅनल सांगितल्याप्रमाणे लोक माल काढत असतात. आज आपण पाहिलं असेल की छठ पूजा आहे 7 तारखेला, त्यामुळे त्याची खरेदी ती 31 तारीख, 1 तारीख आणि 2 तारीख अशी असते. उद्या मार्केटला सुट्टी आहे. आता रविवार आहे, परंतु लोकललाच विकू शकतो माल. लोकलला किती जाऊ शकतो माहित नाही, परंतु लोकलला सुद्धा माल छठ पूजेला लागू शकतो. परराज्यात जाणारा माल आजची गर्दी होती, उद्या सुट्टी आली, आता परवा रविवार आहे. परंतु रविवारी सुद्धा हा रेट जर राहिला तर अपेक्षित करू नका, परंतु रेट चांगलेच राहतील लक्षात. परंतु असं नको व्हायला की आप्पा माझा काल 100 गेला तर आज 90च काय गेला, असे मला शंका नको. म्हणून मी आधीच काय सांगितलं तुम्हाला. तर तरी सुद्धा रेट चांगले राहिलेत. आज लक्षात घ्या, तुम्ही पाहिलं असेल की एवढे शेतकरी आज इथं आलेले आहेत, कुणाच्या चेहऱ्यावरती नाहीये. मला सांगा, आज मुली सुद्धा नाही. कर्नाटकचा माल महाराष्ट्रात मला काहीच संबंध नाही, कारण कर्नाटकचा माल आहे, लूज आहे. आपण आवकचा काही सर तो लोकलच विकणार का? बाहेरच्या राज्यात जाणारा माल बाहेरच्या राज्यात. कारण परवा सुद्धा तुम्ही पाहिला असेल, परवापैकी कोण आहे का? परवा कोण होतं का? महाराष्ट्रातला माल आणि कर्नाटकातला माल, शब्द लक्षात घ्या. जो महाराष्ट्राचा माल आहे तो मजबूत आहे आणि तो बाहेरच्या राज्यातले व्यापारी त्याला खरेदी करणार, आणि जो कर्नाटकचा माल आहे तो लोकललाच जातोय का? तर ते टिकत नाही. हा फरक आहे. रेट त्याला 10, 20, 30% कमी जातो, 50% वगैरे कमी असतो, कारण का तुम्हाला पोचतच नाहीये. ग्लेजिंगला फरक आहे. हा, ग्लेजिंगला फरक आहे. कारण ऍक्च्युअली काय झालं पाहिजे का, महाराष्ट्रातले माल आहेत, आपण टिकू शकतो, थांबू शकतो, आणि त्यांना प्रवास करून यायचं. इकडं प्रवास केले की माझी त्याची आदळा पडते, आणि आपल्या माल आज तोडलं की आपण सगळ्या विकलं येतात. हा एक फरक आहे. मग ते आज माल तोडणार, संध्याकाळी मागाडी सोडणार, दुसऱ्या दिवशी प्रवासात जाणार, तिसऱ्या दिवशी माल विकणार. हा त्याच्यात फरक राहतो. परंतु तुम्हाला इथं महाराष्ट्र, आपल्या मालात काय अडचण झालं मला? 12 तासात विक्री. हा, आपल्या मालाची 12 तास फ्रेश होतं माल. आता आज 205 रुपये कोणाला गेलता? 205. नाव सांगा मला. सागर येलपले, मंगळवेढा. कुठलं गाव? मंगळवेढा, येडराव. बरं. तुम्ही पहिले झाला का जुने तुझ्याकडे? बरं. तुम्ही एवढा फ्रेश माल तुमचा चांगला, काय एवढी गाडी उशीर आणली? गाडी उशिरामध्ये घरले गाडी 2 गाड्या होते, दुसरी गाडी त्या सोलापूरला टाकली होती. बरं.
पण काय झालं होतं बघा चांगलं काय उशिरा येऊन साहेब व्यवस्थित झालं ते. बरं बरं आपल्या हातात ग्राहक आहे तुमचा मागणीमध्येच निलाव काढला कारण का शेवटी तुम्ही पैसे ते पैसे व्यापारी ती व्यापारी चालली होती त्यांना माल जर बरं वाटलं ते बोलवून घेतलं. मी निलावातच पाहिलं होतं बरं माल ज्यावेळेस पाहिला त्यावेळेस तरी तुमचं डिसिजन घेतलं आणि तो माल मी मध्येच निलाव काढला कारण का तो माल नंतर 8 वाजता 10 वाजता विकला तर त्यांच्या हातात जी गिरायक आहे ते थांबत नाही एवढा औषध त्यामुळे हा फरक असतो तुम्ही समाधान आहात का हो. नक्कीच मी सांगू शकतो की आता सध्या खरेदी सध्या शेतपूजा झाली असली तर रविवारी सुद्धा लोकलला जे ग्राहक आहे शेतपूजासाठी तोही ग्राहक होऊ शकतो एवढं चॅलेंज सांगू इच्छितो आणि सर्वांना आज दीपावलीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो आज लक्ष्मीपूजन आहे सगळ्यांच्या घरात लक्ष्मी येवो नांदत राहो सगळ्यांचं आरोग्य आयुष्य हे चांगलं राहावं अशीच मी केळीचा उद्योग समोरच्या होतील सर्व शेतकरी बांधवांना मनापासून शुभेच्छा देतो धन्यवाद.